नमस्कार बालमित्रांनो, बंधू भगिनींनो. मी मंगला अमलगावकर. मंगलाजीच्या धमाल गोष्टी नावाचं माझं यूट्यूब चॅनल आहे. त्याच्यावर मी लहान मुलांना गोष्टी सांगते, मोठ्यांकरता पण गोष्टी सांगते, काही प्रसंग सांगते, काही जे महत्त्वाचे अनुभव आहेत ते पण सांगते. आणि तुम्ही सर्वजण ते ऐकता, त्याची पावती मला मिळते, कारण तुम्ही लाईक करता आणि एकमेकांना शेअरसुद्धा करता. तर असं हे माझं चॅनल आहे. आज आता मी लहान मुलांसाठी गोष्ट सांगणार आहे बरं का. आणि त्या गोष्टीचं नावच गमतीशीर आहे. आणि वाघ रडू लागला, असं नाव आहे त्या गोष्टीचं. काय नाव आहे? आणि वाघ रडू लागला. आता नाव ऐकून तर तुम्हाला गंमतच वाटली असेल ना. वाघ कधी रडत असतो का? वाघ काही रडत मिळत नसतो, तो शूरवीर असतो. पण ह्या गोष्टीमधला वाघ खरोखरच रडायला लागला बरं का. तर त्याचं काय झालं, एकदा एक वाघ होता बरं का, आणि तो गुहेतनं बाहेर आला. त्याला 3-4 दिवस शिकार मिळाली नव्हती. आणि वाघाचं काय वैशिष्ट्य आहे, तो गवत वगैरे काही खात नाही किंवा दुसऱ्यांनी केलेली शिकार पण खात नाही. तो स्वतः शिकार करून तेच गरम गरम रक्त त्याला आवडतं आणि तेच खात होतो. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. आणि तो खरं म्हणजे शिकारीसाठी गुहेतून बाहेर आला होता बरं का. आणि तो जंगलात असा जरा बाहेर आला, पुढं आला, तर त्याला एक शेळी तिची 4-5 पिल्लं बरोबर घेऊन येताना दिसली. वाघाला अगदी मनातून आनंद झाला. चला बुवा, आता शेळी पण आहे आणि तिची 2-4 कोळी पिल्लं पण आहेत, गच्च पोटभर जेवण होईल आपलं, असं त्याला पहिल्यांदा वाटलं बरं का मनात. पण तेवढ्यात काय झालं, त्या शेळीने काय केलं, आपल्या पिल्लांच्या कानात काहीतरी सांगितलं बरं का. तर पिल्लं काही जायला तयारच होईना. पण तरी पण शेळीने त्यांना सगळ्यांना नीट समजून सांगितलं आणि सगळी तिची पिल्लं निघून गेली. आता शेळी एकटीच राहिली. आणि मग हे सगळं दृश्य पाहिल्यानंतर वाघाच्या मनात जरा करुणा उत्पन्न झाली. आणि त्याला वाटलं, आत्तापर्यंत आपण किती प्राणी मारले आणि केवढी हत्या केली आणि आपलं पोट भरलं, आणि हे काही बरोबर नाही आहे. त्या शेळीने बिचारीने आपली पिल्लं पाठवून दिली आणि ती जीवावर उदार होऊन आपल्यासमोर उभी आहे. आता त्याला पश्चात्ताप झाला बरं का. आणि मग त्याला त्यामुळं रडू यायला लागलं. मग तो रडायला लागला खूप. आता शेळीला नवलच वाटलं, खरं म्हणजे हा आपल्यावर झडप घालणार आणि गळप पकडणार अशी स्थिती. आणि हा चक्क रडायला लागला. तिला काही कळेच ना. पण तिला असं सुरुवातीला काही तिचा विश्वास बसला नाही. तिला वाटलं वाघ काहीतरी ढोंग करत असेल, म्हणून मग ती लांबच उभी राहिली आणि दुरूनच त्याला म्हणाली, वाघोबा दादा काय झालं रडायला, काय दुःख आहे तुला असं असं तिने विचारलं. तर वाघ रडतच होता. वाघ काही बोलला नाही. वाघ म्हणाला, अगं थोडं जवळ ये, मग मी तुला सांगतो. पण शेळीला भीती वाटायला लागली ना, वाघावर विश्वास कसा ठेवायचा. शेळी काही जवळ गेली नाही, लांबूनच तिने पुन्हा विचारलं, अरे वाघोबा दादा सांग तरी, तुला काय झालं रडायला म्हणून. मग वाघ म्हणाला, अगं मग तू आत्ता तुझ्या पिल्लांना पाठवलंच म्हणे बाहेर बाजूला, आणखीन मी खाईन असं तुला वाटलं म्हणून तुझी पिल्लं तुला सोडून जात नव्हती, पण तू बळच त्यांना पाठवलं आणि तू मरणासाठी तयार झालीस म्हणे. आणि मला आता ते दृश्य पाहून मला खूप पश्चात्ताप झाला आहे. मी आजपर्यंत किती प्राणी मारले, शिकार केली आणि गरम गरम रक्त सगळ्यांचं खाल्लं, भरपूर प्राणी मारून खाल्ले. आणि मला आता त्याचं खरोखरच पश्चात्ताप होतं आणि वाईट वाटते. आणि पश्चात्तापाने मला हे खरंच रडू येत आहे म्हणून. मग असं म्हणल्यावर शेळीचा थोडासा विश्वास बसला बरं का. मग शेळी त्याच्याजवळ गेली थोडीशी. मग दोघंजण आणखीन इकडचं तिकडचं बोलायला लागले. थोड्या वेळाने मग शेळी आणखीन त्याच्याजवळ गेली आणि शेळी आणि वाघ काय करायला लागले, बोलायला लागले बरं का. एवढ्यात काय झालं, जंगलातले इतर प्राणी पण हळूहळू करत तिथं जमा झाले. आणि त्यांना सगळ्यांना खूप आश्चर्य वाटलं की शेळी आणि वाघ एकत्र कसे काय राहिले. खरं तर वाघाचं भक्ष्य शेळी त्याने खाऊन टाकायला पाहिजे. आणि इथं तर हे दोघंजणं शेजारी बसून गप्पा मारत आहेत.
सगळ्या प्राण्यांना नवल वाटलं बरं का. मग सगळेच प्राणी आपापसातलं युद्ध, आपापल्यातलं मतभेद विसरून एकमेकांशी गुण्यागोविंदाने राहायला लागले बरं का. कुत्र्याने मांजरावर झडप घातली नाही, लांडग्याने कुत्र्यावर झडप घातली नाही. असे सगळेजण एकमेक अगदी गुण्यागोविंदाने त्या जंगलात राहायला लागले. मग ही वार्ता त्या शेजारच्या गावात गेली की अरे जंगलामध्ये सगळे प्राणी एकोप्याने राहतात म्हणे, कुणी कुणाला मारत नाही, कुणी कुणाशी भांडत नाही. मग सगळे गावकरी आले बरं का हे दृश्य पाहायला. आणि बघतात तर काय खरोखर सगळेजण अगदी निर्भय राहून एकमेकांशी प्रेमाने वार्तालाप करत आहेत आणि सगळे जंगलातले प्राणी एकमेकांबरोबर अतिशय आनंदात राहत आहेत. हे दृश्य बघितल्यावर सगळ्या गावकऱ्यांच्या मनातही आलं की हे प्राणी जर इतकं असं छान राहतात प्रेमाने, वैर विसरून, आपण तर माणसं आहोत, आपण तर वैर मनात ठेवता आणि अगदी एकमेकांचे चांगलंच वागायला पाहिजे असा बोध त्या गावकऱ्यांना मिळाला. आणि मग ते गावकरीसुद्धा एकमेकांशी अगदी सगळे मतभेद, राग, लोभ, मत्सर सगळं विसरून खूप प्रेमाने आणि आनंदाने एकत्र राहू लागले आणि तो गाव अतिशय सुखी झाला. असा हा वाघ रडू लागला नावाची गोष्ट आणि जरा गमतीशीरच आहे, आज मी तुम्हाला सांगितली. धन्यवाद.